अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात. इथे मी फ्लावर, टोमॅटो, शिमला मिरची, वाटाणा, कोबी, बटाटा, कांदा घेतला आहे. गॅसवरती कुकर ठेवायचे, त्यात टाकायचे तेल. तेल चांगली गरम झाले की मग त्यात टाकायचे जिरे. जिरे चांगले फुलू द्यायचे. मग त्यात टाकूयात कांदा. कांदा इथे मी मोठी बाउल घेतलेली आहे. मग त्यात टाकायचं बटाट, कोबी, शिमला मिरची, फ्लावर, आणि टोमॅटो. हे सगळं जिन्नस चांगलं हलवून घ्यायचं, जेणेकरून याला फोडणी बसली पाहिजे जिऱ्याची. आता त्यात टाकूयात पाणी. पाण्याचं प्रमाण इथे मी कुकरमध्ये हे सगळं पाण्यात बुडेल इतकंसं घेतलं आहे. कुकरला आता झाकण लावून कुकरच्या 5 शिट्ट्या घ्यायच्या आहे, जेणेकरून हे सगळं मिक्स झालं पाहिजे आणि 15 ते 20 मिनिट शिजलं पाहिजे. नंतर आपण दुसऱ्या कुकरमध्ये वाटाणा शिजवणार आहोत. त्यात टाकायचे पाणी. मीठ. वाटाणा हा सेपरेट शिजवायचा, कारण ह्या बाकीच्या याची आपण प्युरी करणार आहोत. वाटाणा हा सगळंच चांगला लागतो पावभाजीमध्ये, त्यामुळे हा मी सेपरेट शिजवला आहे. तुम्हाला जर एकत्र शिजवायचा असला तर तुम्ही सगळं जिन्नस एकत्र शिजवू शकता, पण पावभाजीमध्ये वाटाणा हा सगळं छान लागतो आणि दिसतोही मस्त. तोपर्यंत आपण मसाले काढूयात. इथे मी पावभाजी मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, लाल तिखट, हळद, मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे. आपलं जिन्नस चांगलं शिजलं आहे. आता आपण त्याची ग्राइंडरने प्युरी करून घ्यायची. तुमच्याकडे ग्राइंडर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही त्याची प्युरी करू शकता. आता आपण फोडणी देऊया पावभाजीला. इथे मी कांदा टोमॅटो फोडणीला टाकणार नाही, कारण मी ऑलरेडी आधीच खूप वापर केला आहे टोमॅटो कांद्याचा. अद्रक लसूण पेस्ट. कांदा टोमॅटो फोडणीला घातला तर भाजी ही आंबट लागते,
त्यामुळे काय टाकायचं ते आपण शिजवायला टाकूयात. आता इथे मसाले टाकूयात. हे मसाले चांगले परतवून घेऊयात. कधी पण मसाले चांगले परतवून घ्यायचे, कारण त्यातला कच्चापणा गेला पाहिजे. आता आपण इथं शिजवलेला वाटाणा टाकूयात. वाटाणा हा मी सकाळी 4 तास आधी भिजवत घातला होता. तुम्ही ग्रीन पीसही वापरू शकता, ऑप्शनल आहे. आता आपण इथे प्युरी केली होती ती टाकूयात. आपण पाहू शकता आपल्या भाजीला चांगला असा कलर आणि तर्री आलेली आहे. भाजी हलवत राहायची, खाली नाही लागली पाहिजे, कारण ही भाजी खूप घट्ट असते. यात मी अजिबातही पाण्याचा वापर नाही केलेला. तुम्हाला जर भाजी पातळ लागत असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता. आता यामध्ये बटर टाकायचे. बटर मी नेहमी अमूलचं यूज करते. पावभाजी ही जास्त घट्टच असते. कोथिंबीर टाकायची वरून. कधीही पावभाजी करताना सगळं मटेरियल जास्त घ्यायचं, कारण आपली पावभाजी ही घट्ट झाली पाहिजे. तयार आहे आपली पावभाजी. तुम्ही पण तुमच्या घरी अशी पावभाजी नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.